अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लक्ष्मीपूजन आणि शुक्रवार असा महायोग लवकर लवकर येत नाही। त्याच्यामुळे माता लक्ष्मीचा आवडता वार शुक्रवार आणि शुक्रवारी ज्या काही आपण सेवा करतो माता लक्ष्मी त्यामुळे अतिशय प्रसन्न होत असते। आणि यावेळी योगायोग असा आलेला आहे की लक्ष्मीपूजन आणि शुक्रवार दोन्हीही एकत्रच आहे। म्हणजे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन आहे, दिवाळी त्याच दिवशी आहे। आणि अशाच या महायोगावर आपण माता लक्ष्मीची काही आवडती वस्तू त्यांना अर्पण केली आणि त्यांच्या काही सेवा केल्या तर माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते। त्याचसोबत आपल्याला एक उपाय असा करायचा आहे की ज्यामुळे हा महायोग लवकर येत नाही आणि त्याच्यासोबत आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी ही चंचल असते, ती कुठेही जात नाही। या उपायामुळे ती आपल्या घरातच राहते, आपल्याला कधीच पैशाची चणचण भासत नाही। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, संपूर्ण माहिती दिलेली आहे। असा योग पुन्हा येत नाही ही सेवा तुम्हाला नक्की करायची आहे। म्हणजेच सेवा आणि उपाय आहे खूप महत्त्वाचा, तो देखील तुम्हाला करायचा आहे। माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते, म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते। त्याचसोबत ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखांची कमतरता भासत नाही असे म्हटले जाते। धनलक्ष्मी, वरदलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखले जाते आपले लक्ष्मी माता। एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने त्यांना चंचल असेही म्हणतात। माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते, म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते। असे देखील म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीच पैशाची कमतरता भासत नाही। आणि त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण विविध उपायांचा अवलंब करत असतो। त्याचसोबत ज्योतिषशास्त्रामध्ये काही महत्त्वाचे उपाय सांगितलेले आहे की जे केल्यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते। आता आपल्याला हे उपाय बघायचे आहेत। सर्वप्रथम देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये शंख, गाई, कमळाचे फूल व त्याचसोबत मखाना, बत्ताशे, खीर आणि गुलाबाचे अत्तर हे अर्पण जर आपण केले तर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तुम्हाला माहिती असेलच की माता लक्ष्मीला शंख हा अतिशय प्रिय आहे। गाई दिनदिन दिवाळी आणि गाई म्हशी ओवाळी असे म्हणतात ना, तर गाय म्हणजे माय। आणि जर कुणाला आपली गोमाता दान करायची असेल किंवा कुणाला द्यायची असेल तर आपण ती जर महालक्ष्मीच्या मंदिरात दिली किंवा दान केली तर हे खूप मोठं पुण्य मिळतं आणि माता लक्ष्मीसुद्धा अतिशय प्रसन्न होते। त्याचसोबत माता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे। जर तुम्ही या दिवशी कमळाचे फूल माता लक्ष्मीला अर्पण केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते। कमळाचे फूल नाही जमले तर कमळगट्ट्याचे मणी देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। मखाना, बत्ताशे आणि खीर माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे। त्याचसोबत गुलाबाचे अत्तर देखील अर्पण करणे शुभ मानले जाते। यामुळे आपली माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते, खुश होते आणि त्याचसोबत कुबेर देवता आणि माता लक्ष्मी देखील आपल्याला प्रसन्न होतात। आता साखरेचा एक उपाय आहे की जो शुक्रवारी जर तुम्हाला काळ्या मुंग्या दिसल्या तर आपण त्यांना साखर खायला द्यायची आहे। असे केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ज्यामुळे आपल्या कामांमध्ये जर काही अडथळे येत असतात, म्हणजेच आपल्याला नोकरी लागत नाही किंवा काही व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यामध्ये अडचणी येत असतील किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जर आपल्याला कोणापासून त्रास होत असेल, काही अडचणी येत असेल तर यामुळे याच्यामध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होतात। म्हणून हा देखील उपाय तुम्हाला करायचा आहे। आता शुक्रवार आणि लक्ष्मीपूजन ह्या महायोगावर जर आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर आपल्याला माता लक्ष्मीला अतिप्रिय असणारे हे श्रीयंत्र याची आपल्याला पूजा करायची आहे। माता लक्ष्मीच्या पूजनासोबतच श्रीयंत्राची देखील पूजा करायची आहे आणि यासोबतच तुम्हाला श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे। माता लक्ष्मीला अतिप्रिय असणारे हे श्रीयंत्र आणि त्याची सेवा, त्याचसोबत श्रीसूक्ताचे पठण म्हणजे एक म्हणतो ना आपण, अतिशय सेवा इतकी प्रिय आहे माता लक्ष्मीला की या सेवेमुळे लवकर प्रसन्न होत असते माता लक्ष्मी। त्याचसोबत कमळाचे फूल, आता माता लक्ष्मीला हे कमळाचे फूल जे आहे ते अतिशय प्रिय आहे। त्यामुळे शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला कमळाचे फूल अर्पण करायचे आहे आणि कमळावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची आहे। लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती ही भंगलेल्या स्थितीत नसावी।
आणि त्याचसोबत तुमच्या देव्हाऱ्यामध्ये एकापेक्षा जास्त लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसावेत। आपल्या देव्हाऱ्यामध्ये कधीकधी मूर्ती स्वरूपात, फोटो स्वरूपात जास्त लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असतील तर ते तुम्हाला देव्हाऱ्यात ठेवायचे नाही आहे। आणि त्याचसोबत जर मूर्ती कुठेतरी भंग झालेली असेल, तुटलेली असेल आणि फोटो कुठेतरी फाटलेला असेल, तुटलेला असेल तर ते तुम्हाला लवकरात लवकर बदलून घ्यायचे आहे, कारण यामुळे तुम्हाला दोष देखील लागू शकतो। तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्या जर म्हणजे पती पत्नीमध्ये वाद होत असतील, भांडणे होत असतील तर तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचे जो फोटो आहे तो तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी लावायचा आहे। यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, त्याचसोबत भांडणे होत नाहीत आणि कटकटी देखील होत नाही। सुखासमाधानाने संसार आपला सुरू असतो। हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि त्या घरामध्ये भांडणे देखील कधीही होत नाही। आता सर्वात महत्त्वाचा जो लक्ष्मीपूजनाचा उपाय आहे तो म्हणजे जी झाडू आहे, जिला आपण लक्ष्मी स्वरूप मानलेला आहे, आणि त्याचसोबत तुम्हाला एक उपाय झाडूचा जो करायचा आहे, झाडू खाली एक अशी महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे की या वस्तूमुळे माता लक्ष्मी, जसं मी सांगितलं, चंचल असते, ती एका ठिकाणी थांबत नाही किंवा स्थिर स्वरूपात वास करत नाही। म्हणून माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये विराजमान करण्यासाठी आपल्याला झाडूखाली ही महत्त्वाची वस्तू ठेवायची आहे। तर माता लक्ष्मीला अतिप्रिय असणारी पिवळी कवडी, ही पिवळी कवडी जी आहे ती तुम्हाला झाडूखाली ठेवायची आहे। आणि संपूर्ण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर जी कुबेर पोटली मी तुम्हाला सांगितलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ही कवडी ठेवायची आहे, पिवळी कवडी ठेवायची आहे तुम्हाला। आणि पोटलीमध्ये मी तुम्हाला पांढऱ्या आणि चॉकलेटी कवड्या सांगितलेल्या आहे, त्याच्यामध्ये आपण पिवळी कवडी घेतलेली नाही, तर ही एक वेगळी पिवळी कवडी तुम्हाला आणायची आहे। ही पिवळी कवडी जी आहे लक्ष्मीपूजनाला सुरुवात करण्या अगोदर आपण सर्व मांडणी केलेली असते आणि ही मांडणी झाल्यानंतर झाडूखाली कुणालाही न दाखवता किंवा कुणालाच न सांगता ही पिवळी कवडी तुम्हाला झाडूखाली ठेवायची आहे। संपूर्ण लक्ष्मीपूजन झाल्यानंतर किंवा सेवा झाल्यानंतर, तसेच पोटली बनवताना पण ज्या सेवा घडतात, संपूर्ण सेवा त्या झाडूखाली जी कवडी ठेवलेली असते तिच्यावर देखील झालेल्या असतात। आणि ही जी पिवळी कवडी आहे ही माता लक्ष्मीला आपल्या घरातून जाऊ देत नाही, काढता पाया घेऊ देत नाही। त्यामुळे ही पिवळी कवडी तुम्हाला झाडूखाली ठेवायची आहे आणि सगळ्या सेवा त्याच्यावर तुम्हाला घडू द्यायच्या आहेत। आणि त्यानंतर सकाळी उत्तर पूजा झाल्यानंतर जी तुम्हाला पोटली बनवायला लावलेली आहे, पोटलीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तो पोटलीचा व्हिडिओ नक्की बघा। त्याच्यामध्ये काय काय साहित्य दिलेलं आहे तेही सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही त्या पद्धतीने पोटली बनवायची आहे। ही पोटलीसुद्धा अतिशय प्रभावी आहे आणि या पोटलीमध्ये ही सेवा झालेली ही कवडी तुम्हाला ठेवायची आहे आणि या कवडीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराबाहेर जात नाही, तर ही कवडी तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायची आहे। यामुळे खूप खूप फरक पडतो, आपल्या घरामध्ये कुठल्याच अडचणी येत नाही, भांडणे होत नाही, पैशाची कमतरता भासत नाही। तर ही जी सेवा आहे आणि हा जो उपाय आहे तुम्हाला नक्की करून बघायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगितलेली होती। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।